नमस्कार, विद्या नर्सिंग क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजचं टॉपिक आहे फिटल सर्क्युलेशन. फिटल सर्क्युलेशन ही एक स्पेशलाइज्ड सर्क्युलेटरी सिस्टम असून यामध्ये मेनली जी डेव्हलपिंग फिटस असतात त्याला ऑक्सिजन अँड न्यूट्रिशन पुरवणे हे मेन फिटल सर्क्युलेशनचं फंक्शन आहे. ठीक आहे. मदरच्या वुमनमध्ये मेनली जे डेव्हलपिंग फिटस प्रेझेंट असेल त्याला ऑक्सिजन प्लस न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं हे मेन फिटल सर्क्युलेशनचं काम आहे. जसं अडल्ट सर्क्युलेशनमध्ये जे दोन्ही लंग्स असतात, ठीक आहे. फॉर अडल्ट सर्क्युलेशन बोथ लंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर गॅस एक्सचेंज. ठीक आहे. अडल्ट लाईफमध्ये लंग्समध्ये मेनली गॅस एक्सचेंज होत असते, बट ड्युरिंग फिटल लाईफ जे फिटसचे दोन्ही लंग्स असतात ते नॉन फंक्शनल असतात, ठीक आहे, किंवा सॉलिड असतात. फिटल लाईफमध्ये 3 टेम्पररी व्हॅस्क्युलर शंट प्रेझेंट असतात. ते मेनली जे इनॅक्टिव्ह लंग अँड लिव्हर असते त्याला बायपास करण्याचं काम करत असतात. त्या 3 इम्पॉर्टंट शंट आहेत. फर्स्ट वन आहे डक्टस वेनोसिस, सेकंड वन आहे फोरामिना ऑफ ओव्हेल अँड थर्ड वन इज डक्टस आर्टिओसिस. डक्टस वेनोसिस ही मेनली अम्बिलिकल कॉर्ड आणि इन्फिरियर वेना कावामध्ये प्रेझेंट असते. फोरामिना ऑफ ओव्हेल ही मेनली राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियमच्या मध्ये प्रेझेंट असते आणि डक्टस आर्टिओसिस ही मेनली पल्मोनरी आर्टरी अँड एरोटाच्या मध्ये प्रेझेंट असते. फिटल सर्क्युलेशनचं स्ट्रक्चर बघूया. या ठिकाणी मेन प्लेसेंटा प्रेझेंट असते. या ठिकाणी गॅस एक्सचेंज होत असते. तसेच ते प्लेसेंटा असते ती मेनली न्यूट्रिशन, ऑक्सिजन फिटसला देण्याचं काम करते आणि फिटसचं जे अशुद्ध रक्त असते डिऑक्सिनेटेड ब्लड आणि वेस्ट प्रोडक्ट ते रिमूव्ह करण्याचं काम पण प्लेसेंटा करते. नेक्स्ट वन आहे अम्बिलिकल कॉर्ड. या ठिकाणी मेनली अम्बिलिकल कॉर्ड प्रेझेंट आहे. अम्बिलिकल कॉर्ड ही मेनली प्लेसेंटा आणि फिटसला कनेक्शन करण्याचं काम करते आणि अम्बिलिकल कॉर्डमध्ये मेनली 3 वेसल्स प्रेझेंट असतात. फर्स्ट वन आहे अम्बिलिकल वेन. एक अम्बिलिकल वेन प्रेझेंट असते आणि अम्बिलिकल आर्टरीज मेनली 2 अम्बिलिकल आर्टरीज प्रेझेंट असते. जे अम्बिलिकल वेन आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते प्लेसेंटाकडून आणि जे अम्बिलिकल आर्टरीज असतात ते मेनली फिटसचं जे अशुद्ध रक्त आणि टाकाऊ पदार्थ असतात वेस्ट प्रोडक्ट्स ते फिटसकडून प्लेसेंटाकडे देण्याचे काम करतात. नेक्स्ट स्ट्रक्चर आहे लिव्हर. नेक्स्ट वन इज इन्फिरियर वेना कावा. हे मेनली फिटसच्या लोअर बॉडी पार्ट्सकडून डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करते. नेक्स्ट वन आहे सुपिरियर वेना कावा. सुपिरियर वेना कावा हे मेनली जे फिटसचं अप्पर बॉडी पार्ट आहे तिथून डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम करते. नेक्स्ट वन इज हार्ट. हार्टमध्ये 4 चेंबर्स प्रेझेंट असते. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल. नेक्स्ट बिटवीन राईट एट्रियम अँड लेफ्ट एट्रियम फोरामिन ओव्हेल प्रेझेंट असते. नेक्स्ट राईट लंग, लेफ्ट लंग, पल्मोनरी आर्टरी, आयोर्टा अँड 4 पल्मोनरी वेन्स. नेक्स्ट बघूयात फिटल सर्क्युलेशनचं प्रोसेस. यामध्ये मेनली जे अम्बिलिकल वेन असते ठीक आहे, प्लेसेंटाकडून 80% सॅच्युरेटेड ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि लिव्हरमध्ये एंटर करते. लिव्हरमध्ये एंटर केल्यावर एक ब्रांच ते पोर्टल वेनस सिस्टमला देते. तिथून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करते. नेक्स्ट ब्रांचनी ते डायरेक्टली इन्फिरियर वेना कावाला कनेक्ट होते. हे जे नवीन शंट टेम्पररी शंट तयार होते बिटवीन अम्बिलिकल कॉर्ड अँड इन्फिरियर वेना कावा, या टेम्पररी शंटलाच आपण डक्टस वेनोसिस असे म्हणतो. नंतरनं जे इन्फिरियर वेना कावामधील हे जे ब्लड असते डायरेक्टली राईट एट्रियममध्ये येते. तिथून फोरामिना ऑफ ओव्हेल थ्रू ब्लड हे लेफ्ट एट्रियममध्ये येते. तिथून बायकस्पिड वॉल्सच्या मदतीनं हे ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येते. नंतरनं जे रिमेनिंग लेसर अमाऊंट ऑफ द ब्लड असते फिटसचे जे कॉर्डल अँड सेफॅलिक एंडमधून मेनली हे इन्फिरियर अँड सुपिरियर वेना कावा थ्रू राईट एट्रियममध्ये येते. राईट एट्रियममधून हे ब्लड राईट वेंट्रिकलमध्ये जाते. ड्युरिंग वेंट्रिक्युलर सिस्टॉल हे जे लेफ्ट वेंट्रिकलमधील ब्लड आहे ते असेंडिंग अयोर्टा आणि आर्च ऑफ अयोर्टा थ्रू फिटसचे जे अप्पर बॉडी पार्ट्स आहेत त्या ठिकाणी ब्लड सप्लाय होते, मेनली ब्रेन आणि हार्टला. नेक्स्ट जे राईट वेंट्रिकलमधील जे ब्लड असते ते पल्मोनरी आर्टरी थ्रू लंग्सकडे जाते. पण ड्युरिंग फिटल लाईफ जे लंग्स असतात ते नॉन फंक्शनल असतात किंवा सॉलिड असतात, त्यामुळे त्या ठिकाणी गॅस एक्सचेंज होत नाही. जे अल्व्हेलाई असतात ते ॲमनिओटिक फ्लुइडने फिल्ड असतात आणि आर्टिओल्स पण कन्स्ट्रिक्टेड असतात. त्यामुळे परत
हे ब्लड एक प्रकारचं हाय रेझिस्टन्स निर्माण होते त्या ठिकाणी पल्मनरी आर्टरीमध्ये. त्यामुळे हे ब्लड डायरेक्टली लंग्समध्ये न जाता डक्टस आर्टरिओसिस थ्रू डिसेंडिंग अयोर्टामध्ये जाते आणि तिथून जे फिटसचं लोअर बॉडी पार्ट्स आहेत त्या ठिकाणी ब्लड सप्लाय होते. नंतरनं जे फिटसचं डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड वेस्ट प्रोडक्ट असते ते अम्लायकल आर्टरीज कॅरी करतात. ठीक आहे, अम्लायकल आर्टरीज कॅरी करतात फिटसचं डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड वेस्ट प्रोडक्ट अम्लायकल आर्टरीज कॅरी करून प्लसेंटाकडे पाठवतात. मेनली प्लसेंटा त्याला रिऑक्सिजनेट करते आणि परत रिसर्क्युलेशनसाठी पाठवते.